नमस्कार मित्रांनो, मुकुंदबन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर नवयुवक तरुणांना संदेश देण्याकरता मी आज अशा एका ठिकाणी आलेलो आहे। सुशिक्षित बेरोजगार तरुण काय करू शकतो सरकारी नोकरीच्या मागे न लागता, हे प्रत्यक्ष आज मी तुम्हाला दाखवण्याकरताच या रसवंतीवर जिजाऊ रसवंती ग्रह सेंद्रिय ऊसाचा ताजा रस या ठिकाणी भेट देण्याकरता आलो आहे। या रसवंतीच्या मालकाचे आपण मनोगत ऐकून घेऊया। हा तरुण नवयुवक तरुण उच्च शिक्षित असून डिप्लोमा इन फार्मसी केलेला आहे। सरकारी नोकरीच्या मागे न लागता किंवा मेडिकलच्या मागे न लागता त्याने हा स्वतःचा जो व्यवसाय सुरू केला, या व्यवसायातून त्याचे अनुभव काय काय आहेत आपण जाणून घेऊयात। तर भेटूयात बालाजी अण्णासाहेब कानडे यांना। नमस्कार मित्रा। तर या रसवंतीबद्दल किंवा या उद्योगधंद्याबद्दल तुला काय वाटतं, नेमकं तू नवतरुणांना काय संदेश देऊ इच्छितो? सध्याचा काळ हा नोकऱ्या नाहीत, त्यामुळे काहीतरी व्यवसाय नवीन काहीतरी सुरुवात करायला पाहिजे, यातून आपण केलं होतं। आज आपल्या या वर्षामध्ये 5 ते 6 वर्ष झालीत आपण या व्यवसाय करत आहोत। तर रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स कस्टमरला काय हवं आहे आपल्याला पहिल्यांदा हे बघावं लागते, त्याच्यानुसार रिस्पॉन्स आपल्याला भेटतो। तर दररोजचं ॲव्हरेज उत्पन्न किती मिळू शकतं? सध्या आता हवामान बदल आहे आणि रसाचा ऋतू पण आहे, त्यामुळे 1001 रुपये होऊ शकतात सध्या। अच्छा, आणि ज्यावेळेस फुल सीझन असतो त्यावेळेस सीझनमध्ये तर 5 ते 6 हजार रुपये पर डे, साधारण 1.5 लाख रुपये महिना। ओके, तर अशा शाखा आपल्या 2 आहेत का? ही शाखा क्रमांक 1 दिसते, दुसरी शाखा दुसरी वसमतला कृष्णा मंगल कार्यालयाच्या बाजूस। हायवे टच असल्यामुळे याचा आणखीन काही फायदा आहे का? त्याच्यामध्ये आपण हा शेतीपूरक व्यवसाय असल्यामुळे आपण शेतीतला जो आपला माल आहे त्याला पण आपण चांगल्या भावाने विकू शकतो। नाही, रसवंतीसाठी जो लागणारा ऊस आहे, हा ऊस बाहेरून घेता किंवा स्वतः उत्पादन करता? आपल्या स्वतःचा असतो, कारण आपण ग्राहकांना सांगतो की सेंद्रिय ऊस आहे। हां, ते ग्राहकाची फसवणूक होऊ नये या उद्देशाने आपण स्वतःच उत्पादन करतो, स्वतःच पिकवतो। आता भरपूर डेव्हलप केलेले दिसते। इथं चिकूचे वगैरे झाडं लावले आहेत, त्यानंतर मुलांसाठी लहान बाळं जर कोणी असतील त्यांच्यासाठी झोपाळ्याची व्यवस्था केलेली आहे। तसंच महिला आल्या असतील त्यांच्यासाठी वेगळं स्वच्छतागृह देखील उभारलेलं आहे मित्रांनो। तर नवयुवक तरुणांना हेच सांगू इच्छितो की सरकारी नोकरीच्या मागे न लागता जर का आपण अशा प्रकारचा उद्योगधंद्यामध्ये इंटरेस्ट दाखवला व स्वतःचे व्यवसाय सुरू केले, तर काय या फालतू सरकारच्या मागे लागायची माणसाला वेळ लागणार आहे। तर थांबूया मित्र। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला मात्र विसरू नका। भेटूया अशाच नवीन माहिती करता। धन्यवाद, नमस्कार।